काय या पहिल्या पदार्थाचं नाव आहे? चिवाच्या भाजीचे फोनके. चिवाच्या भाजीचे फोनके. फोनके. हा, बरं. विदर्भातला आमच्या प्रकार आहे हा. अच्छा, तुम्ही म्हणाला होतात मला की विदर्भातला एक पदार्थ विदर्भातला एक दाखवणार. पदार्थ. बर, ही चिवाची भाजी शक्यतो विदर्भात जास्ती मिळते ना? जास्त नाही. बर, पण मग तुम्हाला इथे मुंबईत कशी अवेलेबल झाली? ते भुसावळवरनं त्या महिला येतात ना भाजी घेऊन, हा. त्यांच्याकडे असते. हा, आणि- भरताचे वांगे, बरोबर. चिवाची भाजी स्पेशल आहे आमच्या. आणि तुम्हाला स्पेशल त्या पूर्वतही असेल कारण Yes. तुमचा जो काही महिला संपर्क आहे, हो ना? हो, आहे, ठीक आहे. मग आहे. चिवाच्या भाजीचे फोनके. फोंडके, त्यासाठी लागणारं साहित्य काय ते आम्हाला सांगा. चिवाची भाजी 2 तास आधी भिजवलेली तुरीची डाळ, मिरची, लसूण, जिरं, हळद आणि मीठ. आणि मीठ. ही जी आता आपण डाळ वापरतोय हा. ही किती वेळ भिजवली म्हणाला? 2 तास आधी. 2 तास. हो. हिच्या ऐवजी आपण दुसरी कुठली डाळ वापरू शकतो? हा, याच्यामध्ये तुम्ही मुगाची डाळ, तुरीची डाळ, बर हरभऱ्याची डाळ, बर. चवळीची डाळ, अशा मिक्स डाळीचं पण हे बनते. मिश्रण तुम्ही घेऊ शकता. मिश्रण तुम्ही घेऊ शकता. बरोबर. आता जेवढ्या तुरीची आपण- डाळ एकतर महाग झालेली आहे. हो. त्याच्यामुळे तुरीची डाळ 200 रुपये किलो ते परवडणार नाही. ती आमच्या घरची आहे विदर्भातली. त्याच्यामुळे हे आम्ही घेऊ शकतो. मला फार कमाल वाटते की रेसिपी करताना सुद्धा या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार तुम्ही केलेला आहे करावा आणि तो करायलाच लागतो आजकाल. करायलाच लागतो. बरोबर. कारण संसार आहे. बरोबर. संसारामध्ये या सगळ्या गोष्टींचा विचार नाही केला तर संसार कसा होणार? जी डाळ महाग आहे तिचाही करायला लागतो आणि जी स्वस्त आहे तिचाही करायला लागतो. तिचाही करा. चला, सविताजी, आता आपल्याला करायचंय चिवाच्या भाजीचे फोनके. चिवाच्या भाजीचे फोंडके. हा. नाव जरा मला लक्षात ठेवायला अवघड आहे पण ते कृती होईपर्यंत होईल लक्षात. पुढे काय करायचं आता कृती पहिल्यांदा? पहिले डाळ घ्यायची. बर ही डाळ मिक्सर मधून थोडीशी जाडसर वाटून बर त्याच्यामध्ये मग ती चिवाची भाजी. बर, एवढी डाळ सगळी लागणार आहे? हो. बर, याच्यामध्ये पहिले मिरची, लसूण, जिरं हे मिक्स करून पहिले वाटून घ्यायचं. बघा किती लागणार आहे मिरची? 2 मिरच्या. पुढे 2-3 लसूणच्या पाकळ्या, बर, जिरं थोडं. जिरं भाजलेलं आहे का हो? नाही. नाही ना? हे आता मिक्सरमधून वाटून घेऊन बर मग त्याच्यामध्ये ती चिवाची भाजी मिक्स करायची. त्याच्यामध्ये मीठ, हळद आणि मग त्याचे फुंडके बनवून याच्यामध्ये वाफवून घ्यायचं. घ्यायचं. म्हणजे कृती तशी अजून पुढे बाकी आहे. बाकी आहे. तुर्तास आपल्याला ह्याचं वाटण करायचं. वाटण. चला मग आपण या खवईगिरीमध्ये पुढे जाऊयात आणि ह्या भाजीसाठी फोंडक्यांसाठी लागणारं जे वाटण आहे ते तयार करून घ्या. मग पुढच्या कृतीकडे बोलूया. चिवाच्या भाजीच्या फोंडक्यांसाठी लागणारं हे वाटण आपण तयार करून घेतलंय केलं. आणि त्याची बारीक पेस्ट केलेली नाहीये. जरा जाडसर जाडसर येते, ठेवायचं. भरड केल्यासारखं आहे. बरं. पुढे काय करायचं मॅडम? याच्यामध्ये चिवाची भाजी टाकायची. बर चिवाची भाजी पहिले धुवून घ्यायची, निथळत ठेवायची, बरं. बारीक कापून आणि मग याच्यामध्ये टाकायची. बर, किती लागणार आहे? थोडी अजून टाका थोडी. बघा बस बरं. बस पुरे बस. कशी असते हो चवीला ही भाजी? थोडी आंबट, बघूया बरं. थोडीशी आंबट असं हे असते, त्याला चव असते. मीठ मीठ किती लागणार? थोडंसं. बस बस. पुरे ओके. हळद थोडी. पुढे इतकी हळद? बस 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 बस. जरा चिकट आहे ही भाजी. हा, चिकट आहे आणि थोडासा आंबट त्याला चव बरोबर, आहे. म्हणजे अशी स्टिकी ज्याला आपण म्हणतो ना तशी जरा चिकट आहे ही भाजी. त्याच्यामुळे आपल्याला जे हे करायचे आहेत फोंडके फोंडके. ते करायला जरा एक गच्चपणा आपोआपच येईल. आता काय करायचं पुढे? हे सगळं मिक्स करून घ्यायचं. मिक्स केल्यानंतर त्याचे फोंडके बनवून वाफवायला ठेवायचे. बर, वा वा, करायला फार सोपी आहे, कृती सुद्धा सोपी आहे, साहित्य पण फार कमी लागणार आहे. फक्त चिवाची भाजी कुठल्या सीझन मध्ये येते हो? ही मोस्टली जास्त करून हिवाळ्यात येते, बर. पण ऍक्च्युली ही थंड असते. बर, आपल्या विदर्भामध्ये खूप उष्णता, प्रचंड उष्णता आहे. प्रचंड उष्णता, त्याच्यामुळे हे विदर्भात हे जास्त प्रकारे ही भाजी खाल्ली जाते. बर, एखाद्या मुलाला जर गोवर, कांदण्या हे जर आलं तर आपल्या विदर्भामध्ये ही भाजी अशी खाली अंथरून त्या मुलाला त्याच्यावर ठेवता, म्हणजे ही उष्णता कमी करते. क्या बात आहे. त्याच्यामुळे सायंटिफिक ह्या सुद्धा भाज्या- हो, त्याचा काही सायंटिफिक सुद्धा याचा उपयोग reason आहे, आहे. प्रश्नच नाही. क्या बात आहे, व्हेरी गुड. आणि आज त्या चिवाच्या भाजीचे फोंडके आपण खाणार आहोत. फोंडके आपण 4 खाणार झालेले आहेत आहोत. ना? हो. अजून 1-2 करून घ्या. आपण त्या डिशला तेल लावून घेतलंय ना? तेल लावून घेतलंय. बरोबर, म्हणजे ते चिकटणार आहे. चिकटणार नाही. ठीक आहे. आता झाकण ठेवूया. किती वेळ लागतो याला वाफवून घ्यायला? 15 मिनिटं. 15 बरं. मिनिटात होतोय. ठीक आहे, व्हेरी गुड. झाकण ठेवूया आपण. हो. एक 15 मिनिटं आपल्याला वाट पाहायला लागेल. फक्त अत्यंत पौष्टिक अशी ही चिवाची भाजीचे फोंडके आपण तयार केलेले आहेत.